आज होता मामीचा 14वा त्यामुळे आम्ही तिकडे गेलो होतो. तिथून पुढे आम्ही गेलो शुक्राचार्य मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतला. मग आम्ही निघालो पुढे दर्शनासाठी. जाता-जाता नदी लागली तर नदीला खूपच पाणी होतं. मग आम्ही पोहोचलो पुणतांब्याजवळ आणि तिथे महादेवाचं मंदिर होतं तर तिथे दर्शन वगैरे घेतलं. मग इथे पिहू आणि पियुष नदीचे दर्शन घेत होते आणि आम्ही त्यांचे व्हिडिओ शूट करत होतो. लोकेशन खूप छान होती त्यामुळे इथे दी आणि जीजू पण फोटोज आणि रील्सचे व्हिडिओ काढत होते. मग काही इथे पोरं बोर झाले आणि बसले नदीजवळ. मग तिथून पुढे गेलो आम्ही काशी विश्वेश्वर महादेव मंदिर आहे तिथे. मग तिथे आमचे दर्शन घेतलं. गर्दी नव्हती त्यामुळे मस्त दर्शन झालं आमचं. इथे शेजारी एक ब्रिज होता आणि त्यावरनं मस्त ट्रेन जात होती आणि त्याच्या खाली मस्त पाणी वाहत होतं. पिहू आणि पियुष बघतच होते आणि त्यांच्यासोबत मी पण बघत होते. मग आम्ही पुढे गेलो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. सुरुवातीला गणपतीचे दर्शन घेतले आणि मग विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. तिथेच दी आणि जिजूने विष्णू सहस्रनाम म्हटलं आणि तिथे वरती गेलो तर इतकं छान मस्त वातावरण होतं की 5-10 मिनिटं आम्ही तिथेच थांबलो. मग रिटर्न खाली गेलो तर फोटोशूट आणि व्हिडिओ काढून घेतले. मग पुढे गेलो आम्ही तर इथे कालभैरवनाथचे दर्शन घेतले आणि बाहेर मस्त ससे होते ते बघत बसलो. मग ते झालं आम्ही घरी जायसाठी निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. बाय.